श्रोते हो, स्टोरी शोकेस या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. आज आपण ऐकणार आहोत सतीश बर्वे लिखित सत्पात्री दान या कथेचा अंतिम भाग. तत्पूर्वी आपण जर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया सबस्क्राईब करावे. सुरू करूया आजचा भाग. अमेरिकेला जाऊन रोजचं आयुष्य सुरू झालं खरं, पण कोकणातलं ते भग्नावस्थेत एकाकी आयुष्य जगणारं, नानांच्या वाट्याला आलेलं पण त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत गहाण पडलेलं ते वडिलोपार्जित घर मला सतत अस्वस्थ करत होते. वेळ मिळेल तसा मी नेटवरून कोकणातील विविध शैक्षणिक संस्थांची माहिती काढत होतो. त्यांचा इतिहास, तिथल्या मुलांची शैक्षणिक कारकीर्द आणि स्थानिक व राज्य पातळीवर झालेली प्रगती, विविध स्पर्धांमधून विद्यार्थ्यांना मिळालेलं यश, शिक्षक वर्ग, संस्थाचालक आणि त्यांचे राजकीय संबंध इत्यादी. हळूहळू काही संस्थांची खोलवर चौकशी करून मी त्यांच्याशी संपर्क साधला आणि माझ्या मनातील विचार बोलून दाखवले. मी एक गोष्ट मात्र नक्की केली होती की त्या जमिनीवर उभी राहणारी वास्तू सर्वोत्तम ज्ञान देणारी आणि मुलांच्या उपजत गुणांना मुक्तपणे वाव देणारी असावी. शालेय अभ्यासक्रमाच्या व्यतिरिक्त मुलांच्या आवडीचे छंद तिथे जोपासता यायला पाहिजेत. मग तो क्रीडा प्रकार असेल किंवा चित्रकला, संगीत, तंत्रज्ञान, अंतराळ संशोधन, विज्ञानविषयक उपक्रम. ह्या अनुषंगाने मुलांना तिथे आवश्यक त्या सोयीसुविधा आणि प्रशिक्षक उपलब्ध करून देणे हे माझ्या मनात होते आणि आज नाना असते तर त्यांनी देखील ते सुचवले असते याची मला खात्री होती. अशी शोधाशोध सुरू असताना इथे अमेरिकेत एक दिवस मला एक अनोळखी फोन आला. ती व्यक्ती कोकणात बिनपुस्तकांची शाळा चालवत होती, पण खूप छोट्या प्रमाणावर. मी चौकशी करत असलेल्या एका शैक्षणिक संस्थेत काम करणाऱ्या एका शिक्षकाला ह्या व्यक्तीच्या आगळ्या-वेगळ्या उपक्रमाचं खूप कौतुक होतं. त्या शिक्षकाने त्याच्या शाळेतून माझा संपर्क क्रमांक आणि ईमेल ID घेऊन ह्या व्यक्तीला दिला होता. त्या व्यक्तीने सांगितलेली त्याची प्रामाणिक धडपड, मेहनत आणि तळमळ कुठेतरी मनाच्या कोपऱ्यात ठाण मांडून बसली. मला तो करत असलेल्या प्रयत्नांचे खरोखरच कौतुक वाटले. शाळेत शिकवलेला गद्य अभ्यास तो मुलांना निसर्गाच्या सान्निध्यात राहून तिथल्या विविध गोष्टींची उदाहरणं देऊन शिकवत होता. त्याचे ध्येय निश्चित होते आणि तहानभूक हरपून तो मुलांना शिकवत असे त्याच्या बिनपुस्तकांच्या शाळेत. सुदैवाने आमच्या बाजूच्या तालुक्यात त्याची शाळा होती. माझ्या मनातील विचार पुढे नेण्यासाठी ही व्यक्ती योग्य आहे असं मला वाटलं. फोनवरून मी माझी ओळख करून दिली आणि माझ्या मनातील विचार त्याच्यासमोर मांडले. त्याची सध्याची शाळा आणि आमची जमीन ह्यातलं भौगोलिक अंतर हा कळीचा मुद्दा होता. माझा विचार त्याला आवडल्याचे मला त्याच्या बोलण्यातून छानपैकी जाणवत होते. मी त्याला शांतपणे विचार करून मला कळवायला सांगितले. आमचा फोन झाला आणि खूप दिवसांनी अंतिम ध्येय गाठण्यासाठी मी करत असलेल्या प्रयत्नांना थोडं यश मिळत असल्याचे समाधान मला मिळाले. त्याच उत्साहाच्या भरात मी कुसुमताईंना फोन करून ही बातमी सांगितली. तिला देखील आनंद झाला हे ऐकून. दिवस एकामागून एक सरकत होते, पण बिनपुस्तकांच्या शाळेच्या सरांचा काही फोन येत नव्हता मला. एक चांगला नेक माणूस मी गमावतो की काय याची हुरहुर लागून राहिली होती. पण ह्याही वेळी देवाने परीक्षा घेतली खरी, पण शेवटी तो फोन आला ज्याची मी खरंच आतुरतेने वाट बघत होतो. त्या शिक्षकाचं नाव होतं संदीप थोरात. मूळचा कोल्हापूरचा, पण नोकरीनिमित्त कोकणात आलेला आणि नंतर इथे स्थायिक झालेला. नोकरी सांभाळून ही बिनपुस्तकाची शाळा सुरू केली होती त्याने त्याच्या छोट्या घराच्या ओसरीवर. एकदा संदीपने सकारात्मक प्रतिसाद दिल्यावर मी ख्रिसमसमध्ये तातडीने आठवडाभरासाठी कोकणात जाऊन त्याला भेटलो. त्याच्यासोबत ज्या शिक्षण संस्थांशी माझं बोलणं सुरू होतं त्यातल्या मला योग्य वाटलेल्या 3 संस्था चालकांना मी जाऊन भेटलो. माझ्या मनात सुरू असलेल्या कल्पना त्यांच्यासमोर मी मांडल्या. माझी एकच अट होती आणि तीही की जरी वरकरणी तुमच्या संस्थेसोबत मी करार करणार असलेला उपक्रम संलग्न असला
तरी त्याच्या व्यवस्थेची आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या कामांच्या संदर्भातली सर्व जबाबदारी संदीपच्या खांद्यावर असेल. ह्या उपक्रमाच्या दैनंदिन कारभारात संस्थेचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे सहभाग नसणं आवश्यक आहे. 3 पैकी फक्त एकाच संस्थेने माझी ही अट मान्य केली. सगळ्या घडामोडी मी कुसुमताईला कळवल्या. तिच्याच सांगण्यावरून पुढे जाऊन त्या संस्थेसोबत मी रीतसर करार केला. नानांची जमीन आणि उपक्रम सुरू करण्यासाठी लागणारी भरीव आणि आर्थिक मदत मी त्या संस्थेला द्यायचं नक्की केले. कोकणातील एका नावाजलेल्या वकिलाच्या आणि कर सल्लागाराच्या मदतीने करार करण्याचा अंतिम निर्णय झाला. पुढे संस्थाचालक, मी आणि कुसुमताई आम्हा तिघांनाही सोयीची अशी एक तारीख निश्चित करून त्या तारखेला मी आणि कुसुमताई कोकणात पोहोचलो. वकिलांनी योग्य त्या कायदेशीर कागदपत्रांची पूर्तता केली होती. करारावर स्वाक्षरी झाली. पुढे नोंदणी कार्यालयात जाऊन त्याची रीतसर नोंदणी झाली. नंतर एका वास्तुविशारदाची नेमणूक करून मी त्याला माझ्या मनातील कल्पना सांगितली आणि त्यावर हुकूम प्लॅन करून मला पाठवायला सांगितले. साधारण महिनाभरात 3 प्लॅन ईमेलवर माझ्या संमतीसाठी आले. मी ते कुसुमताईला पाठवून फोनवर तिच्यासोबत चर्चा केली. तिने देखील काही सूचना करत त्यात बदल सुचवले. अखेर सगळे बदल समाविष्ट केलेला एक अंतिम प्लॅन मी संमत केला. संदीपकडून इमारत बांधकामासंदर्भात माहिती येत होती. शाळा बांधून झाल्यावर तिथे राबविण्यात येणाऱ्या इतर उपक्रमासाठी लागणारी आवश्यक ती साधनसामुग्री एक एक करत शाळेत दाखल होत होती. अखेर एक दिवस शाळा उद्घाटनासाठी सज्ज असल्याचा निरोप संस्थेमार्फत आला. मी आकाशाकडे बघत हात जोडून नानामाईंना नमस्कार केला. संस्थाचालकांना घाई झाली होती, कारण एकाच जागी शालेय अभ्यासक्रमाच्या व्यतिरिक्त अशा मुलांच्या आवडीनिवडींना प्रोत्साहन देणाऱ्या विविध उपक्रमांना प्राधान्य देणारी सोय कुठेही नव्हती. संस्थाचालकांनी सुचवलेल्या 2-3 तारखांमधून मला आणि कुसुमताईला सोयीची तारीख मी त्यांना कळवली आणि अखेर कित्येक तासांचा आधी विमान प्रवास आणि नंतर मोटारीचा प्रवास करून मी आणि कुसुमताई कोकणात पोहोचलो. थकलो होतो, पण ह्यावेळी मात्र थकवा बिलकुल जाणवला नाही, कारण आम्ही दोघेही करत असलेल्या सत्पात्री दानावर अंतिम शिक्कामोर्तब उद्या होणार होतं. जेवणं झाली आणि लगोलग संदीप आम्हाला भेटायला आला हॉटेलवर. मी त्याची कुसुमताईशी ओळख करून दिली सत्पात्री दानाचा उत्तराधिकारी म्हणून. ताईच्या चेहऱ्यावरचं समाधान बरंच काही सांगून गेलं. थोडा वेळ गप्पा मारून संदीप निघून गेला. झोप खरंच येत नव्हती. आठवत होते बालपणीचे दिवस. त्या आठवणी जागवताना